सीटेट परीक्षा जर पास व्हायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जेवढे PYQ करणार, PYQ म्हणजे मागच्या वर्षी झालेले जे प्रश्न असतात आणि ते प्रश्न समजून जेवढे घेणार तेवढे तुम्हाला फायदेशीर होतात. कारण टॉपिक तुम्हाला केव्हा समजतो ज्यावर तुम्ही त्याचे प्रश्न अभ्यासतात. आता पहिला प्रश्न काय आलेला आहे, किस विचारक ने इस बात को नकारा है कि बुद्धि एकल इकाई है और कई पृथक स्वतंत्र बुद्धियों का सिद्धांत प्रतिपादन किया है. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं होतं का असा कोणता शास्त्रज्ञ होता का त्याने 8 प्रकारची बुद्धीचं म्हणजे त्याने काय केलं होतं, जी एक प्रकारची बुद्धी असते त्याला काय सांगितलं, नकारलेलं होतं. म्हणजे काय, त्याने सांगितलं होतं का एक प्रकारची बुद्धी नसते तर माणसाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धी असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धी असतात म्हणजे हे कोणी सांगितलं होतं, हे लॉरेन्स कोलबर्गने कधी सांगितलं नाही, लेवायगोस्कीने कधी सांगितलं नाही, जीन पियाजेने कधी सांगितलं नाही, पण हे कोणी सांगितलं होतं, हार्वर्ड गार्डनरने सांगितलेलं होतं. म्हणून याचं उत्तर काय असेल, हार्वर्ड गार्डनर. म्हणून या हार्वर्ड गार्डनर या शास्त्रज्ञाने सांगितलं होतं का 8 प्रकारच्या बुद्धी असतात, 8 प्रकारच्या बुद्धी असतात. मग झालं ना बहुबुद्धी, बरोबर आहे का नाही, अनेक बुद्धी. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, प्रश्न दुसरा काय म्हणतोय, कारण प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजून घेण्याशिवाय तर मार्ग नाही. खिलौनों के रूप में गुड़िया मिलने पर रोहन की प्रतिक्रिया थी, मुझे हे खिलौना पसंद नहीं है क्योंकि लड़के गुड़ियों से नहीं खेळते. ये किसका उदाहरण आहे. म्हणजे बघा, त्या रोहन नावाच्या त्या मुलाला काय दिलं, बाहुली खेळायला दिली. तर मग तो रोहन काय म्हणतो का मला ती का आवडत नाही, का आवडत नाही, कारण मुलं काय करतात, बाहुलीशी खेळत नाही, गुडियाशी खेळत नाही. म्हणजे हे का होतंय, आता हे असं का होतं माहिती आहे का, का आपल्या समाजामध्ये काय पूर्वीपासून लावून दिलेलं आहे, मुलींनी काय केलं पाहिजे, भांडी खेळलं पाहिजे, बाहुलीशी खेळलं पाहिजे, मुलांनी काय केलं, मैदानी खेळ खेळलं पाहिजे. म्हणजे हा रूढीवाद आहे. रूढीवाद म्हणजे ज्या प्रकारे एखादी रूढी परंपरा पूर्वीपासून चालू येते, विचार चालून येतो, याला काय म्हटलं जातं, जेंडर रूढीवाद असं म्हटलं जातं. काय उत्तर आहे याचं, जेंडर रूढीवाद आहे. काय आहे, जेंडर रूढीवाद असतो. याला काय म्हटलं जातं, एखादी परंपरा आपल्या पूर्वीपासून चालू आलेले, म्हणजे पूर्वीपासून म्हणताना मुलींनी काय केलं पाहिजे, बाहुलींशी खेळलं पाहिजे, आणि मुलं काय करतात, वेगळे साधनं असेल, म्हणजे ट्रॅक्टर लहान मुलं खेळतील, मुलींनी बाहुली, म्हणजे काय, याला जेंडर रूढीवाद असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर एक प्रश्न काय आहे बघा, एक शिक्षक 1 महीने के अवधि के अंतराल में विद्यार्थियों को निबंध लेखन के लिए कई ड्रॉप्स लिखने के लिए सहयोग देत आहे. बघा, म्हणजे एक शिक्षक आहे आणि तो सहयोग काय करतो, म्हणजे एका महिन्यामध्ये काही ड्रॉप्स म्हणजे काय होतात, वेगवेगळ्या पॅटर्ननुसार तो काय करतो, निबंध लिहायला लावतो. सहयोग देत आहे. सहयोग देत आहे म्हणजे त्यांना कुठे अडखळत असेल तर सहयोग देणे, म्हणजे याला स्कॅप फोल्डिंग असं म्हटलं जातं, मार्गदर्शन करणे याला असं म्हटलं जातं. ये यदि एक शिक्षक को प्रत्येक विद्यार्थी के सभी ड्रॉप्स को ध्यान में रखता है और उन सभी ड्रॉप पर काम करने की प्रक्रिया को भी मान्यता देता है, इस प्रकार का मूल्यांकन क्या कहेंगे. म्हणजे बघा, तो शिक्षक काय करतो, ज्या ठिकाणी एखादा विद्यार्थी अडखळत असेल, ड्रॉप देतोय लिहिण्यासाठी, आणि जिथे कुठे अडखळत असेल त्याला मार्गदर्शन पण करतो, आणि कोणता विद्यार्थी कसा लिहितो याच्यावर पण काय करतो, तो प्रक्रिया का म्हणजे त्याच्यावर पण उपाययोजना, अडखळा होत असेल एखाद्याला जर गरजच नाही तर त्याला सहयोग पण द्यायची गरज नाही. मग असं मूल्यमापन म्हणजे काय असतं, त्याला म्हटलं जातं रचनात्मक मूल्यमापन. आता तुम्ही म्हणाल सर रचनात्मक मूल्यमापन का उत्तर दिलं, हे पण असतं. आता रचनात्मक मूल्यमापन म्हणजे काय, तुम्हाला मी सांगितलं होतं, वर्ग चालू असताना जे मूल्यमापन केलं जातं त्याला रचनात्मक म्हटलं जातं. योगात्मक मूल्यमापन म्हणजे काय, वार्षिक परीक्षा. वार्षिक परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे का, अजिबात नाही. मानक संदर्भित म्हणजे फक्त महाराष्ट्र बोर्डाने ठरवून दिलं का विद्यार्थ्यांची काय करा, 5वीला या लेवलची परीक्षा घ्या. अरे पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जी बौद्धिक पातळी, कारण तेवढे त्यांना साधनं उपलब्ध नसतात, आणि जर तुम्ही मानक परीक्षा घेतली, जर समजा मुंबईचा विद्यार्थी आणि एखाद्या ग्रामीण भागातला विद्यार्थी याच्यामध्ये तफावत आढळेल, व्यक्तिभिन्नता आढळेल, मग अशी मानक संदर्भित करू शकतात का, अजिबात नाही. मानकीकृत म्हणजे ठरवलेलाच अभ्यासक्रम तुम्ही घ्या असं नाही, कारण जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना जर 4थीचं जमतच नाही तर तुम्हाला 3रीचं पुस्तक घ्यावं लागेल. म्हणजे काय, शिक्षक काय करतोय, रचनात्मक मूल्यमापनाचा वापर करत आहे. आता त्याच्यानंतर प्रश्न आलेला आहे बहुभाषा. आता तुम्हाला बहुभाषा कक्षा याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. बहुभाषा, आता बघा, एक बहुभाषीय कक्षा में शिक्षक. आता बहुभाषिक कक्षा म्हणजे काय असतं का, तुमच्या वर्गात इतर भाषा बोलणारे, कोणी मराठी बोलेल, कोणी हिंदी बोलेल, कोणी इंग्रजी बोलेल, कोणी तमिळ बोलेल, असे वेगवेगळे विद्यार्थी असतात. कारण जे आता तुम्ही जर मुंबई वगैरे शाळा जर बघितल्या ना, या ठिकाणी काय असतात, गुजरातचे काही विद्यार्थी येतात, बरोबर आहे का नाही, आपल्या महाराष्ट्राचे असतात, आजूबाजूच्या परिसरातील असतात.
काही इंग्रजीसुद्धा बोलतात. मग आता बहुभाषिक कक्षामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे या संदर्भात आलेला प्रश्न आहे. आता काय म्हटलंय, वार्तालाप के लिए मातृभाषा के उपयोग को निरुत्साहित करना चाहिए. म्हणजे मग तिथे काय म्हटलेले, पहिलं ऑप्शन का विद्यार्थी जर मातृभाषेत बोलत असतील तर त्यांना वापरू द्यायची नाही. आता जर शिक्षकाने जर विद्यार्थ्यांना मातृभाषा बोलू दिली नाही तर विद्यार्थ्यांसाठी ते योग्य आहे का? अजिबात योग्य नाही. कारण मातृभाषेमध्ये जर तुम्ही त्याला बोलू देणार नाही तो अभियुक्त होईल का? अजिबात होणार नाही. म्हणजे काय झालं, पहिलं ऑप्शन कटलं. ज्यादातर विद्यार्थियों द्वारा बोली जा रही प्रमुख भाषा को ही स्वीकार करना. आता बघा दुसरं ऑप्शन काय म्हणतील, पॉझिटिव्ह आहे, पण ते ऑप्शन चुकीचं आहे. काय म्हटलंय, ज्यादातर विद्यार्थियों द्वारा. म्हणजे ज्यादातर विद्यार्थियों द्वारा म्हणजे काय, जे प्रमुख विद्यार्थी असतील. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रात काय मराठी चालते. मग तुम्ही असं म्हणायचं का आता मुंबईमध्ये शाळा म्हणजे मुंबई महाराष्ट्रात आहे आणि मग काय करायचं, फक्त महाराष्ट्रातील मराठीच भाषा बोलली जातात, त्या प्रमुखच विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, त्याच भाषेमध्ये सगळ्यांना बोलायला लावलं पाहिजे. आता असं तर होणार नाही. कुठलाही विद्यार्थी असो त्याला भाषिक स्वातंत्र्य असतं, बरोबर आहे की नाही, भाषिक स्वातंत्र्य असतं आणि त्याला अभिव्यक्त होण्यासाठी म्हणजे बघा अभिव्यक्त, कारण विद्यार्थ्यांचं राजकीयामध्ये घेऊन चालू नका. कारण विद्यार्थ्यांना काय करायचं, त्यांना काय राजकीय हेतू नाही, तर विद्यार्थ्यांना प्रत्येक टॉपिक मांडण्याचा आणि समजून घेण्याचा आणि अभिव्यक्त करण्याचा प्रत्येकाला तुम्ही संधी दिली पाहिजे. म्हणजे काय, प्रमुख भाषा जर थोड्याच विद्यार्थ्यांना वर्गात समजा 10 विद्यार्थी वेगळी भाषा बोलत असेल, तुम्हीच त्यांना सांगितलं का नाही माझी आवडती भाषा आहे, मग काय करायचं, सगळ्यांनी ह्याच भाषेत बोललं पाहिजे. म्हणजे हे पण चुकीचं आहे, अजिबात नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची भाषेला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. भाषाओं की विविधता के बारे में जागरूकता लानी चाहिए और विद्यार्थियों को पसंद के अनुसार के भाषा के इस्तेमाल की अनुमती देनी चाहिए. बघा तिसरं ऑप्शन कसं पॉझिटिव्ह आहे. म्हणजे भाषांबद्दल शिक्षकाला विविधता माहीत पाहिजे. विविधता का सगळेच विद्यार्थी काय हेच भाषा तमिळ बोलू शकतील का? अजिबात नाही. कोणी हिंदी पण बोलू शकेल, कोणी इंग्रजी. मग काय केलं पाहिजे, शिक्षकांनी विविधतेचा विचार केला पाहिजे आणि त्यांच्या पसंतीनुसार काय म्हटलेले आवडीनुसार काय केलं पाहिजे, त्यांना भाषा वापरण्यासाठी अनुमती देणे म्हणजे त्यांना सांगायचं बोला, तुम्हाला ऐराणीमध्ये बोलायचं असेल तर बोला, पण अभिव्यक्त व्हा. म्हणजे काय होईल, त्यांचे विचार समजतील. म्हणजे तिसरा ऑप्शन पॉझिटिव्ह आहे. चौथा ऑप्शन काय बघितलंय, एक लक्ष्यांक भाषा जैसे इंग्रजी को छोड़कर अन्य भाषाओं के लिए उपेक्षा करनी चाहिए. उपेक्षा करणे, आता उपेक्षा करणे म्हणजे काय, त्यांना उपेक्षा करणे म्हणजे एखाद्याचं आपण मन काय करतो, नाराज करतो. उपेक्षा करणे, हे तू बोलू नको, याला म्हटलं जातं उपेक्षा करणे. म्हणजे नाराज करणे, त्याच्या भावनांना महत्त्व न देणे, याला उपेक्षा करणं असं म्हटलं जातं. मग आता इथे काय म्हटलेलं आहे का, फक्त इंग्रजीला काय करायचं, तुम्ही त्याच्यामध्ये बोलू द्यायचं आणि ज्या अन्य भाषा असेल त्यांची उपेक्षा करायची. आता सगळ्यांना, आता महाराष्ट्रावरून विचार करा, महाराष्ट्रात जर असा नियम लावला का सगळ्यांनी मराठीमध्येच आणि आपलं पहिलं सगळ्यांनी इंग्रजीमध्ये बोला. आता आपली भाषा आता कोणती आहे, मराठी आहे. आता मग मराठीमध्ये किंवा कोकणी वगैरे ही भाषा असेल महाराष्ट्रामध्ये, आता त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही सांगितलं इंग्रजीमध्ये बोला तर सगळे विद्यार्थी अभिव्यक्त होतील का, ज्यांना येईल त्याला. म्हणजे असा अन्याय करू नका. तर बहुभाषिक कक्षामध्ये तुम्ही शिक्षक म्हणून विचार काय केला पाहिजे का, भाषा संबंधी तुमची जागरूकता पाहिजे का, प्रत्येक विद्यार्थ्याला ही भाषा येईल का, अजिबात नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेमध्ये बोलण्याची तुम्ही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता बघा प्रश्न, याच्यानंतर तुम्हाला हे जे प्रश्न येतात ना, हे प्रश्न तुम्ही जेवढे सोडवणार तेवढा तुम्हाला फायदा होणार. आणि जेवढे विद्यार्थी नवीन आहेत ना, आता ज्या प्रकारे तुम्ही नवीन विद्यार्थी आहेत, तुम्ही जर असे टॉपिक असेच असतात, तुम्ही जर समजून घेतले तर डीपमध्ये जायची गरज पडत नाही अभ्यासाची. कारण तुम्हाला शिक्षक फक्त योग्य मार्गदर्शन करणारा असतो. नुसतं तुम्हाला खूप सांगणारा पण नको आहे, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा हवं आणि थोड्या शब्दांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान देणारा पाहिजे. आता काय म्हटलंय, राष्ट्रीय शिक्षा नीती 2020. आता राष्ट्रीय शिक्षा नीतीचा उद्देश काय असतो, कुठल्याही शिक्षा नीतीचा उद्देश काय असतो का, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आता बघा केवळ पूर्वनिर्धारित, पहिलं ऑप्शन काय म्हटलेले, आता ऑप्शनमध्ये ऑप्शन आलेलं बघा, हा प्रश्न सोडवणं सोपं असतं ऑप्शन मधलं. मग तुम्ही म्हणाल सर पहिलंच एवढं अवघड जातं, हे किती अवघड झालं, एकदम सोपं जातं. कसं बघा, केवळ पूर्वनिर्धारित विषय वस्तू पर ध्यान केंद्रित होना चाहिए. बघा म्हणजे पहिलं ऑप्शन काय म्हटलंय का, फक्त काय करा, ज्या पूर्वनिर्धारित आहे. आता उदाहरणार्थ समजा 5वीचं पुस्तकमध्ये लसावी मसावी दिलेलं आहे, फक्त त्याच्यावरच ध्यान केंद्रित ठेवा. अरे बाबा पण त्यांना मूळ संख्या येत नाही, त्याचं काय, मग पूर्वनिर्धारितवर तुम्हाला ध्यान ठेवता येईल का, अजिबात नाही. म्हणजे हा समावेशी शिक्षणाचा उद्देश नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन काय झालं तुमचं चुकीचं आहे. समस्या समाधान पर केंद्रित होणं चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असेल त्याच्यावर शिक्षकाचं लक्ष केंद्रित पाहिजे आणि सोडवण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. अधिगम करता म्हणजे विद्यार्थी, त्याला अधिगम करता म्हणतात. समालोचनात्मक चिंतन का विकास करना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांना चिंतन म्हणजे चिंतामध्ये टाकणं नाही, तर एखाद्या घटनेबद्दल त्यांना नवनवीन जागरूकता निर्माण करणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे
संशोधन करण्यासाठी. आता उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं महाराष्ट्रामध्ये प्रदूषणाचे कारण लिहा की मग वृक्षतोडीमुळे परिणाम काय होतात, मग विद्यार्थी काय करतील, चिंतन करतील, काय काय परिणाम होतात ते लिहितील. याला म्हणतात जातं आलोचनात्मक चिंतन. म्हणजे हे पण पॉझिटिव्ह आहे. अन्वेषण निर्धारित और खोज आधारित होना चाहिए. म्हणजे अन्वेषण करणे म्हणजे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना काय करावं लागतं का विद्यार्थी काय करतात, कुठलाही लहान विद्यार्थी असेल तो विद्यार्थी काय करतो, निरीक्षण करतो. आता जीन पियाजे काय म्हणतो का लहान विद्यार्थी काय असतात, छोटे वैज्ञानिक होते हे. म्हणजे हा जीन पियाजेचा हा प्रश्न पण तुम्हाला येतो का कोणत्या शास्त्रज्ञांनी म्हटले की बच्चे नन्हे वैज्ञानिक किंवा छोटे वैज्ञानिक होते. तर हा जीन पियाजे म्हणतो का लहान मुलं बघा एखादी कला शिकत असताना ते समोरच्याचं अनुकरण करतात आणि अनुकरणातून काय करतात, ती कला शिकतात. आता ट्रॅक्टर खोलणे किंवा लहान आपण पण होतो, एखादं ट्रॅक्टर असेल किंवा बाहुली असेल, काही आपण ते साधन होतं ते खोलून टाकायचं, मोडून टाकायचं. हे कुठून शिकलो, आता समजा एखादे वडील काही आपल्याकडे राहतात साधनं खोलण्यासाठी, ते करत असतील ते उचलून आणायचं, खोलून बघायचं. मग म्हणजे काय करतात, अन्वेषण करताय. मग आता तुम्हाला एक कळालं असेल का हे 3 ऑप्शन पॉझिटिव्ह. मग लक्षात एक ठेवायचं का हे 1 नंबरचं ऑप्शन कोणत्यामध्ये आलेले ते पहिले काढून टाकायचं. आता बघा चौथा ऑप्शन काय आहे, त्याच्यामध्ये पण 1 नंबरचं ऑप्शन आले, कारण ते चालणारच नाही, कारण केवळ निर्धारित म्हणजे 1 कटलं. दुसरा ऑप्शन मध्ये पण 1 आलेला आहे, हे बाई का इथे 1 आलेलं आहे, ते कटलं. याच्यामध्ये पण 1 आलेलं आहे म्हणजे हे पण कटलं. मग वाचलं काय तुमचं ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर राहणार आहे. म्हणजे हे 3 उपयोगाचे आहे, पण हा हे उपयोगाचा आहे का, अजिबात उपयोगाचं नाही. या प्रकारे असा प्रश्न सोडवावा लागतो. आता प्रश्न बघा, प्रश्न जेवढा तुम्ही बारकाईने समजून घेणार, काय म्हणतोय, जेवढा बारकाईने समजून घेणार तेवढे तुमचे परफेक्ट उत्तर येणार. आणि जर तुम्ही प्रश्न बारकाईने समजूनच घेतले नाही तर तुम्ही किती अभ्यास करा, मी तुम्हाला सांगू इथे पाठांतर चालणारच नाही. पाठांतराला पर्याय नाही आहे. पाठांतर करणारा विद्यार्थी पास होऊ शकत नाही. बघा, पाठ्यक्रम को जल्द पूरा करने के लिए एक शिक्षिका हमेशा अपने पसंद की कुछ बच्चों से उत्तर पूछ लेती है. शिक्षिका का द्वारा किया गया कार्य म्हणजे काय, शिक्षकाला काय वाटतं, आता अशा का आपल्याकडे काही असतात महिला शिक्षक असो किंवा पुरुष शिक्षक असो, ते काय करतात, आपला एखादा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी काय करतात ते, मग एखादा पाठ शिकवला का 5 एक विद्यार्थी ठरवलेला ते असतात पुढचे, मग त्यांना विचारून घेतात तुम्हाला समजलं का, ते म्हणतात हो हो मॅडम आम्हाला समजून गेलं. मग मी काय म्हटलं, त्या 5 विद्यार्थ्यांचा जर तुम्ही विचार करत आहे तर पण बाकीचा विद्यार्थ्यांचा विचार का करत नाही. मग अशा वेळेला शिक्षिका काय करत आहे का, विद्यार्थी तिथे काय म्हटलेलं आहे का, शिक्षिका काय करत आहे, ठराविक आपने पसंत के बच्चे का, आपने पसंत म्हणजे जे ठराविक जे असतात त्यांना विचारते, बाकीच्यांना विचारत नाही. तर शिक्षिकाच्या याच्यामुळे या कार्यामुळे काय होईल किंवा अशा वागण्यामुळे काय होईल अशा वागण्यामुळे का शिक्षिका काय करते, त्याच्या आवडीनुसारच त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारते, बाकीच्यांना विचारत नाही. मग याचा परिणाम काय होईल याच्यावर आलेला प्रश्न आहे. आणि आपल्याला ऑप्शन कसं मिळवायचं आहे का, या अशा वागण्यामुळे शिक्षिकेचा विद्यार्थ्यांवर परिणाम काय होतो याच्यावर आपल्याला ऑप्शन शोधावा लागेल. पहिलं काय म्हटलंय, पाठ्यक्रम पूर्ण करणे हेतू नियोजित आहे. म्हणजे बघा, म्हणजे हे योग्य आहे का, पाठ्यक्रम पूरा करायचा आहे, मग योग्य आहे का, अजिबात योग्य नाही, कारण बाकीच्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाहीये ना. दूसरा काय, ये दर्शाता है कि शिक्षिका अपने कक्षा में श्रेष्ठ बच्चों को पहचानने का अच्छा कौशल्य. म्हणजे असं म्हणायचं का, मग शिक्षिका काय करते, ठराविक 5 लोकांना प्रश्न विचारते, मग असं म्हणायचं शिक्षिका खूप हुशार आहे, तिच्याकडे काय आहे, एवढं कौशल्य भारी आहे, तिच्याकडे बुद्धी भारी आहे, ती फक्त हुशार विद्यार्थी ओळखते. अरे बाबा, हुशार विद्यार्थी ओळखून पण बाकीच्यांनी काय करायचं. म्हणजे हे ऑप्शन पण योग्य आहे का, अजिबात योग्य नाहीये. विद्यार्थियों को समान अवसर की उपलब्धता से वंचित करता है. बघा, म्हणजे शिक्षिकेचं हे वर्तन काय करत आहे का, विद्यार्थ्यांना समान अवसर आहे. समान अवसर म्हणजे प्रत्येकाला संधी देते का ती, कारण ती काय म्हटले, आपल्या पसंतीनुसारच त्या विद्यार्थ्यांना जे आवडीचे विद्यार्थी आहेत त्यांनाच प्रश्न विचारते. मग यामुळे काय परिणाम होईल, तर विद्यार्थ्यांना समान अवसर की उपलब्धता से वंचित करते. उपलब्धता म्हणजे प्रत्येकाला संधी मिळणार नाही, असे जर शिक्षिका वागत असेल तर ठराविकच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले तर प्रत्येकाला संधी मिळेल का, अजिबात नाही. सभी विद्यार्थियों को समान सम्मिलित को सुनिश्चित करने का प्रभावशाली. बघा, आता सभी विद्यार्थियों के लिए समान सम्मिलन, आता सगळ्या विद्यार्थ्यांना ही समान करते का, आता हा ऑप्शन काहींचं उत्तर 4 पण फिरू शकतं. मग त्यांना सांगतोय का सभी विद्यार्थियों को समान सम्मिलन को सुनिश्चित करने में प्रभावशाली. बघा, आता इथे जर म्हटले ती ठराविकच विद्यार्थ्यांना ती प्रश्न विचारते, तर सगळ्या विद्यार्थ्यांना कुठे ती सम्मिलित करते किंवा सगळ्या विद्यार्थ्यांचा कुठे सहभाग घेते, का बरं प्रभावशाली होईल. तिथे काय म्हटलंय,
कार्य असं वर्तन काय होईल तर असं वर्तन काय, म्हणजे हे पण चुकीचं आहे. कारण सगळ्यांना समान संधी देत येत नाही, सुनिश्चित करते का ती, अजिबात नाही. तिचं वर्तन काय आहे, भेदभावी वर्तन आहे. म्हणजे काय होतं, विद्यार्थ्यांना जे अवसर आहेत ते उपलब्ध आहेत, त्यांना संधी आहे ती संधी देत नाही ठराविक मग याच्यामुळे काय होतील, ते विद्यार्थी वंचित राहतील संधींपासून. आता बघा गुणज वैकल्पिक. आता गुणज म्हणजे काय, ज्या संबंधी गणितासंबंधी विकार असतात, गणितासंबंधी. आता गुणज हा शब्द म्हणजे गणित, हा शब्द कुठे भी आला तर तुम्हाला गुणज असेल. आता या विद्यार्थ्यांने गुणज विकार से जूझ रहे छात्रों को समावेश हेतु निम्न में से क्या महत्वपूर्ण है. म्हणजे जे विद्यार्थी गणितामध्ये चुका करतात तर त्यांना समायोजन करायचं आहे, समायोजन करायचं आहे किंवा त्यांना आपण मार्गदर्शन करायचं. त्यासाठी तुम्ही काय कराल, पहिला ऑप्शन काय, कार्य को पूर्ण करने के लिए सकट समय बाध्यताही निश्चित करणं. म्हणजे बघा, त्या विद्यार्थ्यांना पहिलेच अडचणी निर्माण होत आहे आणि तुम्ही जर त्यांना एखादा टाइम ठरवून दिला, बाबा हे 5 मिनिटात पूर्ण कर, अरे बाबा पहिलेच त्याला अडचण येत आहे, 5 मिनिटं ठरवून ते काय होईल का, अजिबात नाही. म्हणजे हे ऑप्शन चुकीचं आहे, बरोबर आहे की नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे. कारण विद्यार्थ्यांना टाइम ठरवून योग्य आहे का, अजिबात नाही. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थियों को दृश्य आधारित परिकलन कैलकुलेटर और गणित संबंधी प्रयोज्यता का उपलब्ध कराना. बघा, म्हणजे हे थोडं पॉझिटिव्ह वाटतंय, पण बाकीच्यांचा पण आपण थोडा विचार करूया. पाठ्यक्रम में मौजूद प्रसंचित जानकारी निष्प्रम ढकने करने के लिए अतिरिक्त विषय वस्तू से जोड देना. आता बघा, म्हणजे काय म्हटलंय, गणिताची जी पाठ्यवस्तू आहेत त्या पाठ्यवस्तूची जानकारी काय करायची, इतर विषयांशी जोडायची. आता बघा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना परत काही येत नाही. म्हणजे काय होतं, गणितामध्ये त्याच्या चुका ढकणे, म्हणजे त्याच्या जर चुका होत असेल तर त्याला ढाकण्यासाठी काय करायचं, तुम्ही वेगळ्या विषयाकडे त्याला घेऊन जायचं. अरे बाबा, पहिलेच त्याच्या डोक्याच्या बाहेर जात आहे आणि जर तुम्ही त्याला परत अजून दुसऱ्या विषयाशी जोडायला लावलं तर हे त्याला येईल का, कारण अजिबात येणार नाही. म्हणजे पहिले अजून त्याच्यावर बोध निर्माण करणार. विद्यार्थियों को अधिगम का आकलन के लिए सिर्फ मानकीकृत तरीकों का इस्तेमाल करला. मानकीकृत म्हणजे प्रत्येकाने लसावी मसावीच करा रे बाबा, पण त्याला येत नाही, त्याचं काय, म्हणजे काय झालं, हे पण ऑप्शन चुकीचं आहे. पण हे ऑप्शन काय पॉझिटिव्ह आहे, ऑप्शन 2, का विद्यार्थ्यांना दृश्य आधारित परिकलन. म्हणजे काय, विद्यार्थ्यांना परिकलन म्हणजे काय, त्यांना जर असे 2+2 असं समजत नसेल ना, मग त्यांना काहीतरी साधनं द्या, गोट्या असेल, दगड असतील, मणी असतील, या मणींच्या आधारे काय करा, त्यांना दृश्य होईल. दृश्य आधारित म्हणजे ते हात लावून घेतील, बघा ह्या 2 आहेत, या 2 आहे, मिळवल्या की झाल्या 4 झाल्या. म्हणजे अशा साधनाचा उपयोग केला तर ते नक्कीच चांगले शिकतील. आता त्याच्यानंतर दृष्टीबाधित विद्यार्थी. आता बघा, दृष्टीबाधित विद्यार्थ्यांवर एक प्रश्न तुम्हाला हमखास येणार म्हणजे येणार. आता एक दृष्टीबाधित वाले विद्यार्थियों के लिए निम्न में से कौन सी सामग्री लाभदायक नाही है. दृष्टीबाधित विद्यार्थी म्हणजे त्यांना दिसत नाही. आता ज्या विद्यार्थ्यांना दिसत नाही, आता प्रश्न काय निगेटिव्ह विचारलेला आहे, म्हणजे त्यांच्यासाठी उपयोगाचं काय नाही आहे, उपयोगाचं काय नाही. आता पर्शिक ग्लोब म्हणजे काय असेल, एखादा नकाशा असेल आणि तो नकाशा आपल्या वर्तुळ आकाराचा, आणि तो जर त्यांना हात लावायचा असेल तर तो योग्य आहे. म्हणजे काय झालं, हे दृष्टीबाधितसाठी बरोबर आहे का नाही. छोटे अक्षरवाली पुस्तकं, आता मुलांना जर दिसत नाही तर त्यांच्याकडे साठी छोट्या अक्षरांची पुस्तकं उपयोगाची आहेत का, अजिबात नाही. दृश्यपठन सॉफ्टवेअर. आता दृश्यपठन तुम्ही काय म्हणाल, दृश्यपठन सॉफ्टवेअर म्हणजे काय, का जे डोळ्याला दिसतं ते वाचून दाखवतं म्हणजे वाचलं तर त्यांना ऐकता येईल ना, कारण ते अंध आहेत, त्यांना ऐकता येईल. म्हणजे हे पण उपयोगाचं आहे, कारण दृश्यपठन म्हणजे ज्या वस्तू काय करतात, असे पण सॉफ्टवेअर आता लॉन्च झालेले आहेत का ते काय करतात, म्हणजे दृष्टीबाधित जे विद्यार्थी असतात त्यांना तो पॅसेज त्याला कॅम्प्युटरमध्ये टाकायचा, कॅम्प्युटरमध्ये टाकल्यानंतर ते काय करतं, ते कॅम्प्युटर ते वाचून दाखवतो, तो पॅसेज म्हणजे काय त्यांना ऐकायला येतं. आता ब्रेल लिपीवाली पुस्तक, आता ब्रेल लिपीवाली पुस्तक हे पण पॉझिटिव्ह आहे, कारण विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचे जर दृष्टीबाधित विद्यार्थी येतो तो त्याला स्पर्श करून वाचता येईल, बरोबर आहे का नाही, याच्यामध्ये तो ऐकता येईल. पण छोटी जर अक्षरांची जर तुम्ही पुस्तक दिले तर त्याचा उपयोग होईल का, अजिबात होणार नाही, कारण त्याला दिसत नाही. छोटी अक्षरांची पुस्तकांचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे, कोणचा लाभदायक नाहीये, तर छोटे अक्षरवाली पुस्तके लाभदायक नाहीये. आता बघा, प्रश्न हा एक शेवटचा, ते फाईलचा प्रॉब्लेम येतोय, म्हणजे हाच एक प्रश्न दृष्टीबाधित, हाच एक शेवटचा प्रश्न होता. आता त्याच्यामुळे हे प्रत्येकाने समजून घेणं हे गरजेचं आहे, कारण विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, प्रत्येक टॉपिक तुम्ही जर समजून घेतला तरच तुम्ही उत्तरं देऊ शकतात. त्यामुळे सगळ्यांनी हा पॅटर्न लक्षात ठेवा.